महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतात, परंतु महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळी आज काय अवस्था आहे त्यांची? महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळी ऍक्टिव्ह आहेत का? महाराष्ट्रात पुरोगामी कार्यकर्ते राहिले का? पुरोगामी चळवळीमध्ये कार्यकर्ते आता काम करतात का? पुरोगामी चळवळीची आता अवस्था काय आहे? 12 वर्षात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे पुरोगामी आणि परिवर्तनाची भाषा बोलणारे सगळे पक्ष स्वार्थी निघाले. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कोण खंबीरपणे उभं राहत आहे? चळवळी एवढ्या क्षीण का झाल्या? पुरोगामी फक्त म्हणायचं, काम प्रतिगामीचं करायचं हे वास्तव आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, पुरोगामी म्हणणारे पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते कधी प्रतिगामी झाले, प्रतिगामी चळवळीमध्ये कधी शिलेदार झाले, पालखीचे भोई झाले, हे कळायला मार्ग नाही. याचा अर्थ असा आहे, पुरोगामी चळवळ संपवण्यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांनी जास्त पुढाकार घेतला हे म्हणणं योग्य आहे की नाही? पुरोगामी चळवळीचा अस्त करण्यासाठी, पुरोगामी चळवळी संपवण्यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांनीच फार मोठा विडा उचलला ना. आता कुठं ते पुरोगामी कार्यकर्ते दिसायला तयार आहेत ना. पुरोगामी चळवळी, आंदोलन, मेळावे, संघर्ष आणि सगळ्यात महत्वाचा पुरोगामी लढा आता इतिहास जमा झाला का, या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करायचा आहे. कारण जे स्वतःला पुरोगामी म्हणून घेत होते ते अशा बिळात जाऊन बसले, बाहेर निघायचं सोडा, त्या बिळातून बाहेर येण्याची हिंमत सुद्धा त्यांची राहिलेली नाही. हे वास्तव तुम्हाला स्वीकारावं लागेल. जर स्वीकारायचं नसेल तर तुम्ही फक्त कुबड्या घेऊन जगताय, स्वार्थासाठी चळवळी वापरल्या आणि स्वतःचा स्वार्थ साधला, किंवा चळवळीकडून स्वार्थ साधता आला नाही, विचारधारा घेतली आणि परत आपल्या आपल्या बिळात जाऊन बसले. हे तरी वास्तव आहे की नाही? या सगळ्या मुद्द्यांना हात घालत असताना मी संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. मी पुरोगामी चळवळीबद्दल चर्चा करतोय. छत्रपती शिवरायांची, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, महाराष्ट्राची विचारधारा, संतांची विद्रोही विचारधारा म्हणजे पुरोगामी चळवळ. संतांनी जे सांगितलं चिकित्सा करायला, महापुरुषांनी सांगितलं समाजाचं प्रतिनिधित्व करायला, समाजाचा उद्धार करायला, आणि महापुरुषांनी आयुष्य झिजवलं सुद्धा त्यासाठी. जे समाजाचे झाले तेच पुरोगामी विचारांचे झाले. आज पुरोगामी विचारधारा कुठे आहे? पुरोगामी कार्यकर्ते आज पुरोगामी चळवळीत का दिसत नाहीत? पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं अचानक वय का झालं? वयस्कर पुरोगामी कार्यकर्ते झाले म्हणून बाहेर पडले का पुरोगामी चळवळी संघटना संपल्या म्हणून पुरोगामी चळवळी बंद पडल्या? पुरोगामी म्हणून ज्या संघटना काम करत होत्या त्या आता कुठे दिसायला तयार नाही. प्रत्येकाने एक सवताय सुबे डबक्यात काम करतायत अशी काही लोकांची धारणा आहे. ज्या वेळेस पुरोगामी कार्यकर्त्यांवर, संघटनांवर किंवा विचारधारेवर कुणी हल्ला केला, पुरोगामी कार्यकर्ते बोलायची पण हिंमत करत नाहीत. अर्थात पुरोगामी म्हणजे काय? भारतीय राज्यघटनेला जो धर्मनिरपेक्ष वाटतो तो पुरोगामी. या महाराष्ट्राची वैचारिक जाण ठेवतो तो पुरोगामी. जो शिवरायांचा आहे, जो फुलेंचा आहे, जो आंबेडकरांचा आहे, जो शाहूंचा आहे, त्या जातीचा नसला तरी विचाराचा आहे, रक्ताचा वारस नसला तरी विचारांचा वारस आहे, त्यांच्या कुटुंबातला नसला तरी चळवळीतल्या मोठ्या कुटुंबाचा एक घटक आहे, तो म्हणजे पुरोगामी. पुरोगामीची व्याख्या सध्या सोयीनं बदलता सुद्धा येऊ शकते, कारण कार्यकर्त्यांना चळवळीची चिकित्सा करायला सुद्धा वेळ नाही. आज महाराष्ट्राच्या, देशाच्या सोडून द्या, पण महाराष्ट्राच्या पटलावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत किंवा चांद्यापासून बांद्यापासून
मंत्रालयापर्यंत जी पुरोगामी चळवळीची एक धग होती, धार होती, सरकार सुद्धा विचार करायचं ती चळवळ आज कुठे आहे? पुरोगामी चळवळीची भाषा मांडणारे ते साहित्यिक कुठे आहेत? पुरोगामी चळवळीच्या पाठीशी उभे राहणारे ते नेते कुठे आहेत? ते राजकीय पक्ष कुठे आहेत? पुरोगामी पक्ष म्हणून जिवंत असणारे किती पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बळ देतात? ती ताकद देणारी यंत्रणा कुठे आहे? पुरोगामी चळवळीत काम करत होतो, आता करतोय का? नाही. तो काम करत नसणारा कार्यकर्ता का लांब गेला? पुरोगामी चळवळींची मोठी चूक काय झाली? संघटना का फुटल्या? संघटना का वेगळ्या झाल्या? कार्यकर्ते का बाजूला पडले? कार्यकर्ते यायचे का बंद झाले? पुरोगामी ताकदीचा आवाज जो होता, जो धर्मनिरपेक्ष होता, जाती धर्माच्या उतरंडी बाजूला सारून, अर्थात माणूस म्हणून, भारतीय नागरिक म्हणून जो जगायचा, बोलायचा, मांडायचा, लिहायचा, तो माणूस कुठे आहे? पुरोगामी म्हणजे राष्ट्रासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी भांडणारा, ज्याचा झेंडा आणि दांडा एकाच विचाराचा आहे, तो म्हणजे पुरोगामी. आज झेंडे बदलत राहतायत, दांडे तेच राहतायत. दांडा कुठल्या विचारधारेचा आहे आणि झेंडा कुठल्या विचारधारेचा आहे कळायला मार्ग नाही. पुरोगामी चळवळीशी कनेक्टेड असणारे पुरोगामी चळवळीचे हितचिंतक कुठे गेले? कार्यकर्त्याला रसद नाही पुरवली तर कार्यकर्ता जगणार कसा? हा विचार देणारे तर सोडा, कार्यकर्त्याला बळ देणारे सुद्धा आता दिसायला तयार नाही. पुरोगामी चळवळीत काम करणारे जे कार्यकर्ते आयुष्यभर संघर्ष करत होते, अचानक ते रजेवर कसे काय गेले? अचानक ते मिस्टर इंडिया सारखे घड्याळ घालून गायब कसे काय झाले? त्याचं कारण असं आहे, ते थकले, क्षीण झाले. त्यांना तू जिवंत आहे की मेलाय हे बघायला सुद्धा कोणी नाही. पूर्वी कार्यकर्ता बैठकीला 2-3 वेळेस नाही आला तर चौथ्यांदा त्याला निरोप पाठवायला जायचा, त्याचा फॉलोअप घेतला जायचा. आज संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये माणुसकीच उरलेली नाही. बाकीचं काय घेऊन बसलाय? तो जेवढा येणार नाही तेवढा माझा फायदा आहे, कारण मला माझं दुकान चालवता येईल, माझं प्रतिनिधित्व तिथं मलाच पुढे करता येईल. या धारणेमुळं प्रत्येक माणूस लांब गेला, परत वापस आणणारी यंत्रणा सुद्धा नाही. पुरोगामी चळवळीची भाषा ताकदीनं मांडणारे, लिहिणारे, बोलणारे हे इतिहास जमा झाले की काय? कारण इतिहासाची प्रेरणा घेऊन जे बोलत होते, लढत होते, सांगत होते, मांडत होते, अचानक सगळ्यांनी भूमिका बदलल्या, चळवळी थांबल्या. विचारधारा कधी कुणामुळे थांबत नाही, पण माणसाने ते स्वीकारली तर पाहिजे, माणसांपर्यंत ती पोहोचली तर पाहिजे. पूर्वीच्या काळी मला चांगलं माहिती आहे, आपल्या विचारधारेमध्ये लोक यावेत म्हणून वेगवेगळी प्रबोधनाचे कार्यक्रम लागायची. लोकांचा या विचारधारेकडे ओढला जावा म्हणून वेगळी वक्ते ताकदीनं भाषण करायची. ते आयोजन करणारे कार्यकर्ते कुठे गेले? बोलणारे वक्ते कुठे गेले? वक्त्यांच्या काही दिवसांनी इतक्या मोठ्या सुपाऱ्या झाल्या की ते व्यावसायिक झाले, प्रत्येकाने व्याख्यानाचे सुद्धा धंदे केले. नंतर ते वक्तेच गायब झाले, कारण त्यांनी सोयीनं जशी हवा बदलत राहील तशी विचारधारा बदलली आणि एका खोपच्यात जाऊन पडले. ते सेटल झाले, भरपूर पैसे कमवले. जे कार्यकर्ते आयोजित करत होते ते व्याजाने ते कार्यक्रमाचे पैसे भरून मेले. खर तर चळवळी जुन्या लोकांनी पण जीवन ठेवल्या होत्या, आणि जुन्या लोकांनी जे लिहून ठेवलं, मांडलं, गायलं, सांगितलं किंवा लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवलं, तेवढं जिवंत आहे. बाकीचं काहीच उरलेलं सुद्धा नाही. आज सक्षम पुरोगामी ना राष्ट्रीय पक्ष राहिलाय, ना प्रादेशिक पक्ष राहिला, ना दिल्लीपर्यंतचा नेता राहिला.
ना राज्यामध्ये सुद्धा पाठीशी उभा राहणारा नेता राहिला. आज राजकीय पक्षांचा राजाश्रय जो अपेक्षित असतो तो सुद्धा उरला नाही. कुठलाही पुरोगामीचा, कितीही वेगळ्या वेगळ्या पक्षातला, कितीही मोठा नेता असू द्या, कार्यकर्त्याला विचारायला सुद्धा नाही तयार, गृहीत धरायला नाही. आडी अडचणीत कार्यकर्ता पडला, त्याला मदत सुद्धा कुणी करत नाही. म्हणून कार्यकर्ते गायब झाले. कार्यकर्ते जगला काय न मेला काय, उपाशी राहिला काय, रस्त्यावर आला काय, त्यांना कुणीही विचारत नाही. गर्दीसाठी कार्यकर्त्यांना फक्त संवाद संपर्क केला जातो, पण कार्यकर्त्याचे दुःख कुणीच विचारत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत ज्यांनी चळवळी मोठ्या केल्या, कधी त्यांना पाठीवर शाबासकीची थाप मारली, कुठल्याही संघटनेचा विचारधारा किंवा नेता बघा, तो चांगल्या कार्यकर्त्यांना कधीच चांगलं म्हणायला तयार नाही. हे वास्तव आहे. म्हणून लोक लांब गेलेत. पूर्वी लाखो लोक असायची, आता शेकडोत सुद्धा दिसायला तयार नाही. पूर्वी मोर्चे व्हायचे, मेळावे व्हायचे, वेगळ्या वेगळ्या संघटना समविचारी म्हणून एकमेकाकडे जात येत असायच्या. आज लोकसंपर्कच उरलेला नाही. कुणी कुणाशीच कॉन्टॅक्ट करायला तयार नाही, कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. या सगळ्यांचा फायदा कुणाला झाला? का फायदा झाला? पुरोगामी कार्यकर्ते जिवंत जरी असले तरी ते घराच्या बाहेर पडायला तयार नाही. पुरोगामी कार्यकर्ते पूर्वी ऍक्टिव्ह होते, आता ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सेटल झाले. माझा बाल्या माझी बाली, 10x10ची खोली, विषय संपला. पुरोगामी कार्यकर्ते कधी प्रतिगामी झाले, पाठीमागे वळून पाहायला तयार नाहीत. पुरोगामी पक्ष संघटना फोडल्या, वेगळ्या वेगळ्या झाल्या, दुभंगल्या, उद्ध्वस्त झाल्या, जोडणारा माणूस पण नाही. पुरोगामी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे पाठबळ देणारा, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा वैचारिक असेल, अशी सुद्धा माणसं उरलेली नाहीत. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना, संघटनांना, पक्षांना जोडणारा एकही माणूस सध्या अस्तित्वात नाही. म्हणून सगळ्या चळवळीत शीन पडल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जेवढे राजकीय पक्ष झाले, प्रतिगामी असो किंवा पुरोगामी कार्यकर्ते जरी भरपूर असले तरी प्रतिगाम्यांच्या आणि वेगळ्या वेगळ्या पक्षांच्या मागे पळून सगळे इतके थकले, ते तिथंच सेटल झाले. पुरोगामी शब्द वळून मागे बघायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ उरलेला नाही. ही अवस्था झाली आजच्या पुरोगामी चळवळीची. बाकी विचारधारा तर मरू शकत नाही, लोक स्वीकारतील का माहित नाही, पण त्यांना जर परत बळ द्यायचं असेल, अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे. किती झाले मर्द मावळे, प्रतिगाम्यांचे भक्त. आता मराठा बहुजनांच्या तलवारीवर मराठा बहुजनांचंच रक्त. थांबा, याच्यातून आता मार्ग काढला पाहिजे आणि पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे, जेणेकरून तो परिवर्तन घडेल, शिवाचा शिवा होईल आणि शिवाचा शिवराय होतील. आणि परत एकदा विचारांचं राज्य निर्माण करण्यासाठी, ती पिढी सक्षम करण्यासाठी, परत चळवळी मजबूत करण्यासाठी प्रत्यक्ष जरी महाराज येणार नसतील तरी आताची जी पिढी आहे ती परत एकदा त्या ताकदीनं पुढे घेऊन जाण्यासाठी ती विचारधारा त्या ठिकाणी निर्माण करणारी यंत्रणा निर्माण करावी लागेल, तरच पुरोगामी चळवळी सक्षम होतील असं मला वाटतं. बाकी जय शिवराय.